गाडी मागे सर 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 थोडी नजर समोर. धनादेश दिले जात आहेत आणि सर्वांना आज या ठिकाणी कापडी पिशव्यांचं पण वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी घरघंटी खरं तर याच्यासाठी केला होता. त्यानंतर संदीप सुदाम मुंडे साहेब कमिटीमध्ये या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि 6 वेळा सदस्य या ग्रामपंचायतीमध्ये आहेत ते आमचे संदीप सुदाम मुंडे साहेब. त्यांचा सन्मान त्यानंतर पहिल्या महिला सरपंचाचा मान ज्यांना मिळाला निलेश पाटील यांचाही या ठिकाणी करण्यात येईल. निलेश पाटील पहिल्या महिला ग्रामपंचायतीच्या सरपंच मान मिळाला होता त्या निलेश पाटील तटकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. निलेमताई पाटील. त्यानंतर आमचे दत्तात्रय विष्णू खाने बालदी साहेबांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होते. उरणचे लाडके आमदार दत्तात्रय विष्णू खाने हे सगळे प्रभारी सरपंच राहिलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. एकेकाळी त्यांनीही चांगलं काम या ग्रामपंचायतीमध्ये केलेलं आहे. त्यानंतर गीताताई म्हात्रे, सौ गीता विजय म्हात्रे, गीताताई म्हात्रे यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. बघा जुन्या सरपंचांची पण आठवण या ठिकाणी आणि त्यांचा सन्मान. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये इथे उरणचे लाडके आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेब यांचं या ठिकाणी या भूमिपूजन सोहळ्यामध्ये आम्ही या रसायनी नगरीमध्ये स्वागत करीत आहोत. यानंतर रामचंद्र दादा मुंडे झेप घेते आपण पाहतोय आणि जे आमचे अतुल भगत आहेत ऑडिटर ज्यांनी आपल्याला ISO प्रमाण नामांकन मिळण्यासाठी जी त्यांनी आपल्याला भरपूर मदत केली. कविता मांडे, माया पाटील, गोपाळे सगळ्या सदस्य यांच्या हस्ते राकेश खारकर असतील तटकरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया. स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे. प्रचंड प्रमाणावरती नागरिकांना झालेल्या रसायने परिसरातील वासंबे ग्रामपंचायतीमध्ये विविध कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण मी आणि आपले लोकप्रिय आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलं. वसुंधरा योजनेमध्ये या ग्रामपंचायतीने कोकणामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या नागरिकांना झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता आणि इतर अभियानाची अंमलबजावणी करणं इतकं सोपं राहू शकत नाही. पण आम्हा सर्वांचंच पाठबळ मिळालं. सरपंच आणि त्यांच्या सदस्यांची इच्छाशक्ती होती. नागरिकांचा सहभाग तितकाच उत्स्फूर्तपणे राहिला. म्हणूनच आज या ग्रामपंचायतीने कोकण प्रांतामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे. उद्याच्या भवितव्यामध्ये राज्यपातळीवरती सुद्धा ते स्थान उमा मुंडेंच्या नेतृत्वाखाली मिळेल याच्यात मला विश्वास आहे. पण त्याचबरोबर आमदारांनी 2-3 बाबी या ठिकाणी प्रकर्षाने सांगितल्या की आता या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याची आवश्यकता आहे. घनकचरा प्रकल्पाच्यासाठी राज्य सरकारकडनं जागा देण्याची आवश्यकता आहे आणि मग ती जागा मिळाल्याच्यानंतर मग प्रक्रिया करणाऱ्या त्या संबंध याच्यासाठी काही निधीची आवश्यकता लागेल. सांडपाणी वाहणारं जे काही आज पाईपलाईन आहे ती खालापूरपासून खोपोलीपासून ती थेट करावी अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या. उद्याच्या भवितव्यासाठी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाईंच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जनकल्याणाच्या संबंध देशभरामध्ये योजना राबवतं. राज्यामध्ये देवेंद्रजी अजितदादा एकनाथरावच्या नेतृत्वाखालचं सरकारसुद्धा प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. आम्ही दोघेही संयुक्तपणे या ग्रामपंचायतीच्या या वेगवेगळ्या कामांच्यासाठी सतत पाठपुरावा करू आणि या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होईल. एक क्रांतिकारी निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की या साऱ्या गोष्टीची आवश्यकता होती. वेगवेगळ्या व्यासपीठावरती वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी मांडणी केली होती. काही राजकीय पक्ष त्यावेळेला मागत होते. तर मोदी साहेबांनी आणि भारत सरकारच्या एनडीएने दिल्याच्यानंतर परत टीका टिप्पणी करतायत. राजकारण विरहित या गोष्टीकडे जर का पाहिलं तर उद्याच्या महाराष्ट्राच्यासाठी अत्यंत देशासाठी महत्त्वाचं आहे.